भारतीय राजकारणात असे नेतृत्व क्वचितच उदयास येते, ज्याच्यावर भक्तिभाव आणि तर्कसंगत विचार या दोन्ही पातळ्यावर चर्चा होऊ शकते. नरेंद्र मोदी हे नाव केवळ पंतप्रधानाच्या कक्षेत मर्यादित नाही, तर भारताच्या आधुनिक राजकीय इतिहासात त्यांनी एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण छाप उमटवली आहे. त्यांचं नेतृत्व, त्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांचा कार्यशैलीचा पद्धतशीर प्रवास आणि सामान्य जनतेशी निर्माण झालेला भावनिक बंध, हे सर्व घटक त्यांना एक आदर्श, प्रभावी आणि प्रेरणादायी नेता बनवतात. नरेंद्र मोदी हे संकटसमयी कधीही गोंधळलेले किंवा थकलेले दिसत नाहीत. कुठलीही समस्या असो, ती देश अंतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय, ते नेहमी स्पष्ट विचार, संयम आणि संकल्पाने समोर येतात. या गुणामुळे त्यांच्यात एक प्रकारचा नेतृत्वशील स्थैर्य निर्माण झाला आहे. त्यांची देहबोली हीच एक प्रकारची भाषाच आहे. चालण्याची ढब, बोलण्यातला आत्मविश्वास आणि वेशभूषेची नेमकी निवड, हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक मॅग्नेटिक रूप देतात. भगव्या कपड्यात ते संयमित साधू वाटतात, तर लष्करी रंगाच्या वेशात सैनिकी बाणा दिसतो. राजकीय भाषणातील पोशाखात एक राजपुत्र सदृश्य भव्यता जाणवते. देशप्रेम त्यांच्यासाठी एखाद्या घोषणेसारखं नाही, तर तो त्यांचा श्वास आहे. शिस्त ही त्यांच्या स्वभावातच रुजलेली आहे. देशहितासाठी कुटुंब, विश्रांतीचे हक्क, हे सर्व त्यांनी त्यागले आहेत. त्यांची कुटुंब व्यवस्था राजकारणातच दिसून येत नाही. ही बाब भारतीय राजकारणातील एक नवा अध्याय आहे. राजकारणात आश्वासनं देणं आणि ती पूर्ण करणं, यात जमीन आसमानाचं अंतर असतं. मात्र मोदींनी अनेक अशक्यप्राय वाटणारी आश्वासनं प्रत्यक्षात उतरवली. यामध्ये आर्थिक सुधारणापासून ते सीमावर्ती सुरक्षेच्या निर्णयापर्यंत अनेक मुद्दे येतात. मोदी विरोधकांचा अपमान करत नाहीत, न टीका करणाऱ्यांच्या लायकीवर बोलतात. त्यांना काम हेच उत्तर द्यावं वाटतं. त्यांच्या कामाच्या शैलीत परिपक्वता आणि मुत्सद्देगिरीचा मिलाप स्पष्ट दिसतो. त्यांच्या डोळ्यात असणारी चमक चारित्र्य, कर्तृत्व आणि निर्धाराचे दर्शन घडवते. राजकीय भाषणं ही केवळ टीका प्रत्यटीकेची ठिकाणं नसतात, तर त्या मंचावरून एखाद्या नेत्याचं भाषाशैलीतील प्रभुत्वही दिसून येतं. नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते, प्रतिभावंत कवी आणि अत्यंत मार्मिक विनोद करणारे नेता आहेत. ही कौशल्य त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतात. स्वतःला कधी मोठं न समजणं, कामावर लक्ष केंद्रित करणं आणि मोहापासून दूर राहणं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सत्ता, प्रसिद्धी, संपत्ती
यांच्या आहारी न जाता त्यांनी एक कठोर सातत्यपूर्ण जीवनशैली आत्मसात केली आहे. आज वयाच्या 70च्या पुढेही नरेंद्र मोदी दररोज 15 ते 20 तास कार्यरत असतात. थकवा, जांभया, विश्रांतीचे क्षण किंवा आजारपण या गोष्टी त्यांच्या दिनक्रमात नाहीत. अशा पातळीवर सातत्यानं काम करणारा नेता जगात विरळाच. नरेंद्र मोदी यांचे विचार, वर्तन आणि कृती हिंदू संस्कृतीच्या मूळ तत्वांशी जोडलेले दिसतात. त्यांचं व्यक्तिमत्व हे आधुनिक भारतात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रवाद यांचा एक समतोल प्रतीक ठरतंय. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर गेले तरी त्यांची उपस्थिती प्रबळ असते. इतर जागतिक नेते तिथे सामोरे येतात. तिथे मोदी त्याच ताकदीने उभे राहतात. अनेकदा अधिक प्रभावीपणे. ही जागतिक मान्यता त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी आहे. नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे केवळ राजकीय पदापुरतं मर्यादित न राहता एक वैचारिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पुनरुत्थानाचं प्रतीक बनलं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे केवळ त्यांच्या कार्यावर नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वावर, सच्चरित्रेवर आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यातील दृष्टिकोनावर विश्वास ठेवणं आहे. भारतीय राजकारणाला, जनतेला आणि राष्ट्राला अजून किती काळ अशी ऊर्जा लाभेल हे काळच ठरवेल. पण नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व एकदा तरी अनुभवायला हवं असं अनेकांच्या मनात सतत राहणार हे मात्र नक्की.